साहेब आपलं मनापासून अभिनंदन। आणि मी यानंतर विनंती करतोय, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये वादळासारखी गती घेतीये, त्या आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब बोलतायत। दोन्ही हात वरती, जोरदार टाळी। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जवान। आज आपण सर्व महाराष्ट्रातील विविध भागामधून शेतकरी म्हणून ज्या हाल अपेष्टा ज्यांना कळतात आणि या सर्व विषयांमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व की जे वारंवार या सगळ्या वेदना जाणून घेऊन 2014 पासून सातत्याने टप्प्याटप्प्याने या वेदनांवरती उत्तर काय असेल हे जाणून घेऊन सातत्याने त्या सगळ्या गोष्टींमध्ये उपाययोजना करत करत वातावरणातील असणारे असंख्य बदल आणि या बदलामध्ये सुद्धा शेतकरी राजा हा लाखाचा पोशिंदा असणारा, महाराष्ट्राचा असणारा प्रत्येक शेतकरी आणि त्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजींचं सर्वांनी टाळ्या वाजवून उभं राहून त्यांचं स्वागत करणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं। आपण सर्वजण खरं तर देवाभाऊ हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची मांडणी कुठे करावी असा बरेच जणांचा विचार असताना कुठे हा कार्यक्रम घ्यावा असं जेव्हा वाटत होतं तेव्हा माझ्यासारख्या एका कोकणामध्ये शेतकरी म्हणून बागायतदार म्हणून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला असं वाटलं की हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येच घ्यावा असं मला वाटलं। महाराष्ट्रामध्ये अनेक नेते होऊन गेले, अनेक नेत्यांनी प्रत्येकाच्या भूमिका या नेहमी मांडण्याचा प्रयत्न केला। काही जण तालुक्यापुरते राहिले, काही जण जिल्ह्यापुरते राहिले, परंतु संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक शेतकरी याच्या दुःखाच्या पाठीमागे उभा राहणारा एकमेव नेता आणि त्याचं नाव देवेंद्र फडणवीस। माझ्या अगोदर किंवा अनेक जण इथे बसलेल्या प्रत्येकाला प्रत्येक विषय माहित आहे, परंतु प्रत्येक विषयाला बऱ्याच वेळेला असं होतं की काल झालेली गोष्ट आज स्वभावाप्रमाणे मानवी गुणाप्रमाणे माणूस विसरत जातो आणि माणसाला विसरण्याची कदाचित
ही असणारी सवय असू शकते, परंतु याला वारंवार आठवण करून देणं की होय, या सगळ्या संकटामध्ये तेव्हा तेव्हा एक विजन म्हणून काम कोणी केलं. 2014च्या अगोदरचा मला काळ आठवतो मामा. 2014च्या अगोदरचा काळही आठवतो की शेतकऱ्यांचं पीक हे पाण्याविना करपत असलेलं मी पाहिलंय. आणि मी टीव्हीवरती हे सगळं पाहिल्यानंतर माझ्यापैकी अनेक जण आम्ही सर्व त्याचा निषेध करताना आणि मोर्चे काढतानाचे असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. परंतु जेव्हा संधी मिळते, ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला त्या संधीचं सोनं करणं हे देवाभाऊंनी अतिशय योग्य प्रकारे केलं. मला तो दिवस आठवतो की 2014ला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की हा संपूर्ण महाराष्ट्र जेवढा आपण पाहतोय त्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सुका दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे. आणि माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला त्या प्रत्येक गावागावामध्ये जायचं आहे. त्या गावामध्ये जाऊन तिथली असणारी परिस्थिती ही तुम्ही स्वतः जाणून घ्या. कोकणामध्ये भर पावसामध्ये काम करणारे आम्ही कन्नड सारख्या त्या छोट्याशा गावामध्ये विटा सारखं ते असणारं सांगलीच्या जवळचं असणारं गाव, या गावांमध्ये जाऊन तिथली परिस्थिती पहा. प्रत्येक कार्यकर्ता तिथे गेला, तिथे जाऊन तिथली परिस्थिती पाहिली. परिस्थिती पाहिल्यानंतर एक कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे असं आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं. विजन काय असतं, सरकारची असणाऱ्या योजना आणि या योजनांबरोबर लोक सहभाग सुद्धा असला पाहिजे, हा विचार देवेंद्रजींनी लोकांसमोर आणला. आणि देशभरात नाही तर जगात सर्वात मोठी अशी योजना जलयुक्त शिवार सारखी योजना ही जवळजवळ 20,000पेक्षा जास्त गावात करण्याचं काम केलं. हे विजन असावं लागतं. हे विजन या नेत्यामध्ये आहे. फक्त बोलून चालत नाही, भाषण करून चालत नाही. मला माझ्या जनतेसाठी काय करायचं आहे, जनतेसाठी आवश्यक विषय काय आहे, बोलणं सोपं आहे. अनेक जण अमेरिकेच्या रस्त्यांच्या चर्चा करतायत, परंतु हा गावातला असणारा शेतकरी, शेतकऱ्याचं असणारं पीक की जे शेतापर्यंत रस्ता गेला पाहिजे आणि हा पांदन रस्ता व्हायला हवा असा विचार करणारा नेता हा नाहीये. यापूर्वी कोणी पाहिला नाही. पांदन रस्ता झालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालांना तिथे असणारी नाशवंत अशी जी पिकं आहेत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या सर्व पिकांची साठवण करण्यासाठी गोडाऊन्स निर्माण झाले पाहिजेत असा विचार करणारा नेता हा फार कमी होते. देवेंद्रजींनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला. एवढ्यावरती थांबले नाहीत. अनेक जण चेष्टा मस्करी करायचे. मामा 2014च्या अगोदर 12 तास लोड शेडिंग अशी परिस्थिती असताना शेतकऱ्याच्या असणाऱ्या कृषी पंपाला वीज मिळत नाही याची फक्त चर्चा होती. परंतु सौर पंप देऊन या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या पिकाला पाणी देण्यासाठी हा शाश्वत पर्याय आहे. हाच तो शाश्वत पर्याय आहे. आणि तो शाश्वत पर्याय करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलंय. सोपं नाहीये. एकदा कधीतरी आपल्याला हे लक्षात येतं, एकदा ते काम झालं की माणूस विसरून जातो की हे काम
कशा पद्धतीने केलं गेलं असेल, सरकार मधल्या असणाऱ्या कोणत्या योजना असतील त्या योजनांना पाठबळ कसं दिलं गेलं पाहिजे, अनेक गोष्टी, अनेक जण बांधावरती जाऊन आम्ही हे करू ते करू सांगणारे प्रत्येक जण, आणि त्यांच्या असणाऱ्या कर्जमाफी बद्दलचा असणारा विषय हा अनेक जण आता सांगतायत किती बोगस होती, हेही अनेक. हे सर्व करत असताना देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक विजन, सरकारच्या असणाऱ्या योजना असतील, शेतकरी असेल, शेतकऱ्याचं असणारं प्रत्येक पीक. मी या व्यासपीठावरून आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्रातील असणारं कोणतं असं गाव आहे की गावाची असणारी भौगोलिक परिस्थिती, तिथलं असणारं भौगोलिक परिस्थितीतून बदलणारं वातावरण, तिथे पडणारा कमी जास्त पाऊस, तिथे असणारं पीक आणि त्या पिकावरती होणारी नुकसान भरपाई आणि त्याला होणारा उपाय काय करता येऊ शकतो, याच एक उदाहरण देणारा एक कोणीतरी नेता या महाराष्ट्रात आहे का, हे कुठेतरी आपण तपासून पाहिलं पाहिजे. एकदा याचा सुद्धा विचार करायला हवा की तो प्रत्येक शेतकरी जो पीक घेतोय, अनेक वर्ष आम्ही पाहतो पिकावरती येणाऱ्या अनेक रोग आणि त्यामुळे झालेलं नुकसान, परंतु त्या अगोदर आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळे ऍप डेव्हलप करून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, एआयच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांनी फक्त त्यामध्ये नोंदणी केली, त्याचा एक फोटो जर त्यामध्ये टाकला तर त्याला इलाज काय आहे हे सांगणार सरकार हे देवाभाऊचं सरकार आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. एकावरती नाही, असे अनेक उपाय वेगवेगळ्या पद्धतीने हवामानातील असणाऱ्या बदलांमुळे प्रत्येक सर्कल, तिथली असणारी परिस्थिती, एका गावामध्ये वेगळ्या पद्धतीचं नुकसान, दुसऱ्या गावामध्ये वेगळ्या पद्धतीचं नुकसान आणि त्या ठिकाणचे होणारे वाद, या सगळ्याला उपाय काय, तर या सगळ्याला उपाय काय हे जाणून घेण्यासाठी एक विचार करून आवश्यक असणारी सर्व यंत्रणा त्या पाठीशी लावून महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद मिळाला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये डबलिंग उत्पन्नाच्या दिशेने तो शेतकरी गेला पाहिजे, यासाठी सातत्याने हे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार काम करत आहे. आजची असणारी कर्जमाफी असेल, या कर्जमाफीवरती सुद्धा कशा पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि तो शेतकरी पुन्हा ताकदीने उभा राहील, यासाठी काम करणारा हा नेता आहे. आजच्या या सत्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अनेक ठिकाणी काय पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांच्या काळामध्ये झालेली धरणं असतील आणि त्यानंतरच्या काळामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा प्रत्येक भागामध्ये 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला मिळवणं सोपं नाहीये, परंतु ते मिळवलं मराठवाडा ग्रीड च्या माध्यमातून. एक चुकी केली 2019ला मराठवाडा ग्रीड हा विषय तोंडाशी आला होता. आपण आज त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपल्या कवेत आल्या असत्या, परंतु एक चूक केली होती. ही चूक पुन्हा करणं नाही,
आज देवेंद्रजींच्या नेतृत्वात या सर्व गोष्टी गतिमान पद्धतीने सुरू आहेत. आपण सर्वजण त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत. जाती धर्म या व्यवस्थेच्या बाहेर काम करणारा हा नेता आहे. प्रत्येकाचं हित, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद, नेतृत्व. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या सत्काराच्या निमित्ताने आपण सर्वांनी गावागावात जाऊन तिथला असणारा प्रत्येकाचा विषय, मग तो शेतकरी की ज्याच्या बांधापर्यंत पांदन रस्ता आला पाहिजे असं जे स्वप्न तो पाहतो आहे, ते पूर्ण करण्याची क्षमता, ताकद असणारं हे नेतृत्व आहे. आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला पाऊल उचलायचं असेल तर हीच ती संधी आहे की यांना पूर्ण ताकदीने आपण सर्वजण आजच्या या सत्काराच्या निमित्ताने पाठिंबा देऊया, एवढीच आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी.